अर्थात सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं कोलॅबोरेशन झाले, त्याच्यावर किती लाईक्स आले, सगळं काही झालं, पण लाईक्स सगळं काही नसतं. ऑफकोर्स पुढे जात असताना दोन्ही पक्ष जर एकत्र यायचे असतील वगैरे, मला वाटतं ते पक्षप्रमुखांच्या हाती आहे. दोघंही आम्ही तिथे भेटलो, स्टेजच्या मागे भेटलो, खालती भेटलो, खूप वर्षांत भेटलो. एक चांगलं थोडंफार जे काही त्या सगळ्या गोंधळात सेल्फी बिल्फी काढण्याचं लोकांचं सगळं त्याच्यात जे काही बोलू शकलो ते 5-10 मिनिटं बोललो. आता 2 आठवडे कसे निघून गेले, आमचं अधिवेशन देखील चालू आहे, तर आता कदाचित बघू. पण एक पुढाकार घेणार त्याच्यामध्ये नाही, पण गरज नाहीये की राजकीय दृष्ट्याच पुढाकार घेणं गरजेचं आहे. फॅमिली म्हणून बोलायला काहीच हरकत नाही आणि मला वाटतं ते होऊ शकतं. जर पवार कुटुंबीय एका भाऊबीजेला भेटत नाहीत एकमेकांना, पण पुढच्या भाऊबीजेला सुप्रिया सुळे ओवाळताना दिसल्या ना अजित पवारांना, निवडणूक झाली त्याच्यामध्ये, तसं कुठे बघायला मिळेल का? म्हणजे तसं तरी बघायला मिळेल का? आता मीडियाला आत यायचं असेल तर ते मला माहित नाही, परत तुम्ही ते आम्हाला विचार, आम्ही तर तयारच असतो अशा गोष्टी. नाही, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की एक हे दाखवून दिलं ह्या क्षणाने की महाराष्ट्र जेव्हा एकवटतो, राजकीय रंग, राजकीय झेंडे बाजूला ठेवून, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून, तर जे काय होतं ते आपल्याला दिसलं.